खूप दिवस झाले आम्ही गावाला गेलो होतो, तेव्हा गावाकडून गहू आणले होते आणि ते दळण करायचं राहून गेलं होतं, कारण त्या दळणामध्ये एवढे खडे होते बस कधी विचारू नका. आणि मग दळण वगैरे केल्यानंतर जे थकली जाम, मग मिस्टर म्हणले थांब मी आलोच 5 मिनिटात, तू आवरून ठेव, मग आपण बाहेर जेवण करायला जाऊ. लोक मला म्हणतात नुसती बाहेर जेवण करते, आता काय करू, नवराच तसा भेटलाय बाहेर जेव घालणारा, तर मग जाते. मित्रांनो आम्ही एवढे हसलो ना, एवढे हसलो लटपट झालो पार. विषय ती चिठ्ठी घेतली का? विषय तुमची बी घ्या ना दाखवायला. तर एवढे हसलो ना आम्ही, मयंकला विषय माहित नाही तरी मोठमोठ्याने हसलो. फॅन बंद करे. तर तुम्हाला सांगते कशाला हसलो आपण एवढं, कशाला हसलो. बर्फ टाकला, बर्फ टाकला. लय मज्जा आली त्यांना, ते शॉर्ट व्हिडिओ दाखवलं आणि एवढा हसलो, यांच्या अंगात बर्फ टाकलेला असे पडत होते ते. लय हसलो बाबा आम्ही, मज्जा आली. आता आम्ही चाललेलो आहे बाहेर जेवण करायला, तर चला. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. कसं आहे ना, कधी मध्ये बाहेर पण जेवायला पाहिजे, पण त्यासाठी नवरा पण तेवढा हौशी पाहिजे. असं काही नाही आहे की एखाद्या 5 स्टार हॉटेलला किंवा मोठ्या हॉटेलला जेवण होतो. जेवण 70 रुपयात, 100 रुपयात, 120 रुपयात, 150 रुपयामध्ये पण जेवण होतो. पण बाहेर जेवण्याची मज्जाच वेगळी असते बरं का. पण मिस्टरांना पण लय नाद आहे बाहेर जेवण करायचा. ते लग्न अगोदर बाहेरच जास्त जेवण करायचे, त्याच्यामुळे मग त्यांना सवय आहे, तर मग ते नेतात मला. पण त्याच्यावर बी काही बायका असल्या कमेंट करतात, नुसती बाहेरच खाते, हेच करते तेच करते. अरे काही बायका अशा तरसत्यात, रडत्यात, हातपाय जोडतात नवऱ्या मागं, आहो कधीतरी मला पिक्चरला न्या, कधीतरी जेवण करायला न्या, असं बोलूनही त्यांचे नवरे त्यांच्यासाठी काही करत नाही. आणि माझा नवरा माझ्यासाठी न सांगता न बोलता, मी म्हणत पण नाही मला पिक्चरला न्या, मला हॉटेलला न्या, इकडं न्या, तरी सगळं करतोय. मग काय माहिती हे खपत नसेल म्हणून असलं कमेंट करतात. तर असू द्या, आम्ही इकडं आलो जेवण करायला. मस्त स्टार्टरला आम्ही मसाला पापड मागवला. आणि एकतर एवढी शनिवार रविवार असल्यामुळे एवढी गर्दी होती इकडे की उशिरा आला आमचं जेवण. मग लय उशिरा आला. हे यांनी काय मागवलेलं काय माहिती, प्रत्येक वेळेस गेलो का कुठल्या तरी नवीन हॉटेलला आणि प्रत्येक वेळेस गेलो की नवीन डिश असते. तर हे पनीरचंच होतं, पण काय वेगळंच होतं काय माहिती. पण मस्त पोटभर खाल्लं आणि त्यानंतर मस्त एन्जॉय केला, आलो घरी. तर आता आलो आम्ही घरी, 10:30 वाजले. लवकर आलो त्या हिशोबाने, तर लवकरच आलो. कुठं बाहेर गेलो का नाही तर लेटच होते. अजून बी दिवा पेटतोय, दिव्यामध्ये फुल आलेलं आहे मस्त. हे बा मग हो, चेहरा तर लय चांगला आहे. तर मित्रांनो आता आलोय आम्ही. जेवण जरा जास्त झालेलं आहे पोटाच्या वर. कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ? 2 लेडीज भेटल्या होत्या आम्हाला. हाय करिश्मा ताई, आम्ही तुमचे फॅन आहे. सेल्फी काढून नेले. पाय धुवा चला सगळ्यांनी. चला मग मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, सुस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.